आज सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल अक्षरशः तुटून पडले आणि त्यांनी असा मुद्दा उचलला की जर न्यायालयाने तो मान्य केला तर फक्त धनुष्यबाणच भवितव्य नाही तर एकनाथ शिंदे सरकारच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण घटनाक्रम नव्याने तपासला जाऊ शकतो। आजची सुनावणी नेमकी कशी झाली, कोणत्या मुद्द्यावर न्यायालयात जोरदार खडाजंगी झाली आणि पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं, चला सविस्तर समजून घेऊया। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास संपूर्ण युक्तिवाद असा वेगळ्याच दिशेने नेला। अनेकांना वाटत होतं की ते पक्षांतर बंदी कायद्यावर मोठा भर देतील, पण त्यांनी सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केलं तर बंडाच्या पहिल्या टप्प्यावर। त्यांचा मुख्य दावा असा होता की सुरुवातीला जे 16 आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले त्यांच्यावर तत्कालीन अधिकृत प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता। त्या व्हीपचं पालन न केल्यामुळे हे आमदार कायदेशीरदृष्ट्या अपात्र ठरू शकतात आणि जर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरले तर त्यानंतर उभा राहिलेला संपूर्ण घटनाक्रम गंभीर कायदेशीर प्रश्नांमध्ये अडकू शकतो। याच मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला आठवण करून दिली की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रदोत म्हणून झालेली नियुक्ती घटनाबाह्य ठरवली होती, तर सुनील प्रभू यांनाच अधिकृत प्रदोत मानलं होतं। त्यामुळे 22 जून आणि 26 जूनला बजावलेल्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई व्हायला हवी होती, असा त्यांचा आग्रह आहे। सिब्बल यांच्या मते या प्रश्नावर वेळेत निर्णय झाला असता तर पुढे निर्माण झालेल्या अनेक घटना घडल्याच नसत्या। यानंतर सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी न्यायालयात असा मुद्दा मांडला की इतिहासात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांनी किती वेळा निर्णय दिलाय। त्यांच्या मते अध्यक्षांचा निर्णय पूर्णपणे निष्पक्ष होता का याचाही विचार न्यायालयाने केला पाहिजे। यावर सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीकडूनही काही ऐतिहासिक संदर्भ देण्यात आले। आजच्या सुनावणीतील दुसरा मोठा मुद्दा होता राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक। कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की काही आमदारांची संख्या वाढली म्हणून या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणता येणार नाही। त्यांनी न्यायालयाच्या पूर्वीच्या निरीक्षणांचा आधार घेत असा दावा केला की विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षापेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणजेच केवळ आमदारांच्या बहुमतावर पक्षाचं नाव आणि चिन्ह देणं हा कायद्याचा योग्य अर्थ नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता। या संदर्भात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केले। त्यांचं म्हणणं होतं की आयोगानं शिवसेनेची संघटनात्मक रचना, पक्षाची घटना आणि अंतर्गत संरचना यांचा पुरेसा विचार न करता मुख्यत्वे आमदार खासदारांच्या संख्येला महत्त्व दिलं। जर हे खरं असेल तर आयोगाचा निर्णय कायदेशीर कसोटीवर तपासण्याची गरज असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर मांडलं। यानंतर चर्चेचा केंद्रबिंदू बनला शिवसेनेच्या 2013 ते 2018 दरम्यानच्या घटना दुरुस्तीचा मुद्दा। शिंदे गटाकडून असा युक्तिवाद करण्यात आला आहे की पक्षाच्या घटनेत झालेले काही बदल वैध नव्हते। यावर कपिल सिब्बल यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला, जर ते बदल अवैध असतील तर त्याच बदलांच्या आधारे झालेल्या पुढील संघटनात्मक नियुक्त्या, निवडणुका आणि नेतृत्वाची मान्यता याचं काय? हा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर गंभीरपणे मांडला। सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेचाही उल्लेख केला। त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की सुरुवातीला केवळ एका गटातील हालचाली सुरू असताना बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय कोणत्या घटनात्मक आधारावर झाला? हा मुद्दाही यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये चर्चेत आला होता, याची त्यांनी आठवण करून दिली। सुनावणी दरम्यान न्यायालयानेही काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। न्यायमूर्ती पुन्हा एकदा स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची सरमिसळ करता येणार नाही। हा मुद्दा आजच्या सुनावणीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, कारण याच तत्वावर पुढे पक्ष आणि चिन्हाच्या वादाकडे न्यायालय कसं पाहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आजच्या युक्तिवादानंतर फक्त एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, कपिल सिब्बल यांनी संपूर्ण सुनावणीचं केंद्र पक्षांतर बंदीच्या पारंपरिक चर्चेपासून दूर नेत सुरुवातीच्या 16 आमदारांच्या कायदेशीर स्थितीवर आणि राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष हा मूलभूत घटनात्मक प्रश्नावर आणलाय। दुसरीकडे शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाचा निर्णय, आमदारांचं बहुमत आणि आयोगाच्या स्वायत्त अधिकारावर भर दिला जातोय। मात्र आता अंतिम निर्णय अजून आलेला नाही। न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले असून पुढील सुनावणी शिंदे गटाची बाजू अधिक तपशिलाने मांडली जाणार आहे। त्यामुळे आजची सुनावणी निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करणारी असली तरी निकालाबाबत कोणताही निष्कर्ष काढणं अद्याप लवकर ठरेल।
आता सर्वांचं लक्ष पुढच्या सुनावणीकडे लागलंय. न्यायालय या घटनात्मक प्रश्नांकडे नेमकं कसं पाहतं, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील सीमारेषा अंतिम निर्णयात किती महत्त्वाची ठरते आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यावर्षी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.